देवगिरी बँकेची कोट्यवधींची फसवणूक. उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल. इंडियन रुपी 5 कोटींपेक्षा जास्त किमतीची मशिनरी गायब. चाळीसगाव. प्रतिनिधी देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर यांच्या चाळीसगाव शाखेने उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांविरुद्ध तब्बल 10 कोटी रुपये 66,39,000 रुपयांच्या थकबाकी आणि मशिनरी अपहार प्रकरणी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. ही फिर्याद बँकेचे शाखा व्यवस्थापक जीवन नंदकिशोर राजूरकर वय 39, राहणार सेलू, जिल्हा परभणी यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. बँकेकडून इंडियन रुपी 15 कोटींचे कर्ज मंजूर. उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कॉटन जिनिंग आणि प्रेसिंग उद्योगासाठी देवगिरी बँकेतून अनुक्रमे 6.5 कोटी रुपयांचे मुदत कर्ज व 1 कोटी रुपयांची कॅश क्रेडिट मर्यादा घेतली होती. त्यानंतर 7.5 कोटी रुपयांची वाढीव सीसी मर्यादा मिळवून कंपनीला एकूण 15 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले. कंपनीचे संचालक उन्मेष भैयासाहेब पाटील, संजय शांताराम धनकवडे, प्रशांत राजेंद्र वाघ, प्रमोद नरहर जाधव. तर जामीनदारांमध्ये संबंधित भागीदारी संस्था आणि व्यक्तींचा समावेश होता. मशिनरीवर बँकेचा हक्क आहे तरीही परस्पर विक्री. कर्जासाठी तारण म्हणून कंपनीने अचल मालमत्ता तसेच 5 कोटी रुपये 33,85,356 रुपयांच्या मशिनरीचे हायपोथिकेशन डीड केले होते. मात्र बँकेने वसुलीसाठी सरफेसी SARFAESI कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केल्यानंतर वसुली विभागाने 21 मे 2025 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता मशिनरी जागेवर आढळली नाही. बँकेच्या चौकशीत उघड झाले की संबंधित संचालकांनी बँकेची लेखी परवानगी न घेता सदर मशिनरी परस्पर विकली असून विक्रीतून मिळालेली रक्कम बँकेत जमा केली नाही. बँकेची फसवणूक. इंडियन रुपी 10 कोटींपेक्षा जास्त थकबाकी. कर्जदार आणि जामीनदारांना अनेक वेळा संधी देऊनही त्यांनी कर्ज खाते बंद केले नाही. परिणामी 31 ऑक्टोबर 2025 रोजीपर्यंत थकबाकी रक्कम 10 कोटी रुपये 66,39,000 रुपये इतकी झाल्याचे बँकेने नमूद केले आहे. बँकेचा आरोप आहे की संचालकांनी संगनमताने मशिनरी विकून बँकेची फसवणूक आणि निधीचा अपहार केला, ज्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर यांच्या तक्रारीनुसार उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.